दिस टाइम व्हेरी डिफरंट. काय उंदीर मारायचं औषध. याला काय अर्थ आहे? का प्रसाद खांडेकर लिहिलं तो फ्रीजची ऍड, मी लिहिलं तर उंदीर मारायचं औषध. सर, क्लायंट्स डिमांड. ठीक आहे, ते आपल्यात म्हणतात ना, अति तिथे देवो भव. ते असं आपलं काही म्हणत नाही, तुम्ही म्हणतात ते. आणि म्हणतात ते पण चुकीचं म्हणताय. एक मिनिट. एक्सक्यूज मी, हे काय करताय? हे आमचं प्रेरणास्थान आहे. रिअली? इथल्या अनेकांचं प्रेरणास्थान हेच आहे. आणि ज्यांना EMI मुळे वेगळं प्रेरणास्थान मिळतं ते लोक लेखक पण होतात. फॉर एक्झाम्पल? जाऊ दे कशाला आता. नमस्कार नमस्कार नमस्कार. मी अक्षय जोशी. माझ्या गेटअपवरून तुम्हाला कळालंच असेल की मी आज कोण आहे. नाही तर मी कवी अक्षय जोशी. मध्यंतरीच्या काळामध्ये मला एक मानाचा पुरस्कार जाहीर झाला. झालं असं की एक मोठी सभा होती जागर कवितांचा. त्या कार्यक्रमामध्ये रात्री 3:30 वाजता मी एक कविता सादर केली जी एक अंगाई होती. ती अंगाई गायलो आणि सगळे प्रेक्षक झोपले. माझ्या अंगाईचा इतका परिणामकारक परिणाम बघून त्यांनी मला लगेचच पुरस्कार जाहीर करून दिलेला आहे. आता त्यांना हे कारण आहे की मी आधी परिणाम बघितला आणि नंतर कविता लिहिली. पण मग त्यांनी आम्हाला पुरस्कार जाहीर केला. पैलवान केसरी अप्पासाहेब चिडकुद्रे. हा मानाचा पुरस्कार आहे. आपण मानाचा की हा मानाचा पुरस्कार आहे. तर कुठल्याही कलावंतांनी काम करत असताना त्याचं प्रेरणास्थान आपल्या डोळ्यासमोर ठेवलं पाहिजे. मी माझं प्रेरणास्थान घेऊन आलो आहे. लाईट बिल, सोसायटीचा मेंटेनन्स आणि किराणा मालाचं बिल. ज्या कुठल्या कलाकाराला असं वाटतं की आपण स्वतःसाठी चांगलं काम करायला पाहिजे त्यांनी हे प्रेरणास्थान डोळ्यासमोर ठेवलं पाहिजे. आता आज माझ्याकडे एक कंपनी येणार आहे ज्यांना माझ्याकडनं एक जिंगल लिहून हवी आहे आणि मी त्यांना अमाप पैसे सांगणार आहे. 3 बिलांची टोटल आहे 4,756. रिक्षाने आलो त्याचे 60 रुपये झालेले. 2च वडापाव खाल्ले त्याचे 30 रुपये. 5,000च्या खाली मी 1 रुपया घालणार नाही. हॅलो हॅलो, गुड मॉर्निंग मॅडम. दिस इज रेणुका. हा हा सांग तुला काय विकायचंय. ऍडव्हर्टायझिंग एजन्सीची मी मार्केटिंग हेड आहे. हा हा हा. मला अक्षय जोशींना भेटायचं होतं. अच्छा, कुठे आहात तुम्ही? मॅडम, मी आता इथेच आहे. अहो काय मॅडम मॅडम चाललंय. मी एवढा आवाज बदलून बोलतो तुम्हाला कळत नाहीये का? काय झालं? मी अक्षय जोशीच बोलतोय. आय एम रिअली व्हेरी सॉरी. ऍक्च्युली काय आहे ना, माझ्या मोबाईलच्या स्पीकरचा जरा प्रॉब्लेम झालाय. मला वाटलं कोणीतरी बाईच बोलतायत. नाही मॅडम, तुमच्या मोबाईलच्या स्पीकरचा तो प्रॉब्लेम नाहीये, माझ्या नरल्याच्या माईकचा प्रॉब्लेम येतो. आणि जर का मी हा एक प्रॉब्लेम सॉल्व्ह केला ना तर जगात खूप प्रगती करेन हो मी. ओके. हा, तुम्ही आता कुठे आहात म्हणालात? आम्ही इथेच आहे. अच्छा, इथे आहात. हा. मग तिथे या. एक मिनिट. हा, हॅलो मॅडम. सर, मी आले इथे. अच्छा अच्छा. तुम्हाला वेळ लागणार आहे का? नाही, कारण ना नाही मला नाही नाही, मी तिथेच आहे ना. मी पर्पल रंगाचा एक झब्बा घातलाय आणि काळ्या रंगाचं जॅकेट आहे. पर्पल रंगाचा झब्बा. ओ सर, हा, हा. इथे ना एक पर्पल रंगाचा बैल उभा आहे ज्याने काळ्या रंगाचं जॅकेट घातलं. हो, तो मीच आहे. आय एम रिअली व्हेरी सॉरी सर. ऍक्च्युली मी असं तुम्हाला बैल म्हणून तुमचा इन्सल्ट करायला नको होता. नाही नाही, करा करा. इथे त्याचेच पैसे मिळतात. पोटावरचा घेर, बोलण्याचा स्पीड, डोक्यावरचे केस, पुरुष शरीर याचेच पैसे मिळतात. मुख्य आशय तोच असतो. कथानक आजूबाजूला येतं. व्हेरी सॅड, व्हेरी सॅड. मग तुम्ही हे असलं काम सोडून का देत नाही सर? पोटासाठी करावं लागतं. हो, हा. आणि एवढं मोठं पोट म्हटलं म्हणजे की ओव्हर टाइम पण करावा लागेलच ना. तुमच्या महत्वाच्या चर्चा झाल्या असतील तर जरा अवंतर गप्पा मारायच्या का? या सॉरी. हा, हाय, मी रेणुका. चाफा. माय गॉड, किती क्यूट पेट नेम आहे तुमचं. माझं पेट नेम नाही येते. एक मिनिट. काय होतंय सर? येते. एक मिनिट. हा.
चाफा गुलाब मोगरा झेंडू. ओके. चाफा गुलाब मोगरा झेंडू. या. माफ करा. सारे माळेत विणुका. ओके. चाफा मोगरा गुलाब झेंडू सारे माळेत विणुका माझ्या समोर उभ्या आहेत मार्केटिंग हेड रेणुका. सर तुम्ही माझ्यावर उखाणा घेताय. माय गॉड, सो रोमॅन्टिक. इथं तुम्ही हसबंड बुक करायला आलाय का? शॉक काहीतरी. नाही ना, कवी आहे ना मी. हो. काय आलं, विणुकाला मी रेणुका यमक जुळलं आणि काय आलं, तुमचं नाव ऐकलं आणि माझी प्रतिभा प्रसवली. माझा मराठीचा जरा प्रॉब्लेम आहे. हा, जरा अवांतर गप्पा मारायच्या का? हा प्लीज. हा. ऍक्च्युली सर म्हणजे कामाला सुरुवात करण्यापूर्वी ना मला तुम्हाला एक महत्वाचं सांगायचंय. हा बोला ना. आमचं बजेट ना थोडं लो आहे. थँक्यू. का? त्यांचं बजेट आहे. मग का असे ना, यांचं बजेट आहे. हो आहे. किती बजेट आहे? जास्तीत जास्त 1 लाख. काय? नाही सर, आम्ही फार तर फार 1-10 करू शकतो. 2 वर्षांचं काम झालं. तर काय होतंय, मी विस्की राम काय मागवू का? नाही नाही, इट्स ओके. ओके. बघू, करतो प्रयत्न. जमेल ना? हो हो हो, जमेल ना. ओके. अ. तर ऍक्च्युली काय ना सर, आम्ही एक नवीन प्रॉडक्टची ऍड करतोय. अच्छा, ओके. मग आम्हाला त्याच्यासाठी जिंगल तयार करायचं होतं, म्हणून आम्हाला तुमचा कॉन्टॅक्ट मिळाला. अच्छा. तर तुम्हाला माहितच असेल की आम्ही आतापर्यंत किती डिफरंट कंपनीच्या ऍड्स केल्या आहेत. हो हो, मी तुमची ती फ्रीजची ऍड बघितली आहे, प्रसाद खांडेकरांनी लिहिलेली. Exactly. हा, ते पुन्हा डोर उघडायचं, खाल्लं डोर उघडायचं. Yes. आता काय मागणं डोर आहे का? हा? म्हणजे पुढून दुधाचं बाटली आहे, मागे नो नो नो, दिस टाइम व्हेरी डिफरंट. काय? उंदीर मारायचं औषध. याला काय अर्थ आहे? का? प्रसाद खांडेकर लिहिलं तर फ्रीजची ऍड, मी लिहिलं तर उंदीर मारायचं औषध. सर, क्लायंट्स डिमांड. ठीक आहे. ते आपल्यात म्हणतात ना, अति तिथे देवो भव. ते असं आपलं काही म्हणत नाही, तुम्ही म्हणतात ते. आणि म्हणतात ते आपण चुकीचं म्हणताय. 1 मिनिट. एक्सक्यूज मी, हे काय करताय? हे आमचं प्रेरणास्थान आहे. रिअली? इथल्या अनेकांचं प्रेरणास्थान हेच आहे. आणि ज्यांना EMI मुळे वेगळं प्रेरणास्थान मिळतं ते लोक लेखक पण होतात. फॉर एक्झाम्पल? जाऊ दे कशाला आता. मी प्रयत्न करतो. हा प्लीज लिहा. पहिलाच अनुभव आहे. ओके. उंदीर मारायचं औषध ना. जरा लवकर करा हा, माझ्याकडे वेळ खूप कमी हा आहे. हा, लगेच लगेच. हे एक ऐकून बघा. रजनी येता निवासस्थानी मूषकांची आली स्वारी. अन्न वस्त्राला दंत लावती सर्व वस्तू ते कुरतडती. विनाश करण्या कौऱ्याचा आले अस्त्र सज्जले भारी. आली 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 मूषक वधाची बारी. आली मूषक वधाची बारी. नाही ठीक आहे, आता जिंगल ऐकवा ना. सिंगलच आहे. ओ नाही नाही नाही, हे सगळं ना तुम्ही तुमचं काम मला ऐकवताय. काहीतरी कॅची, म्हणजे असं इझी असं काहीतरी लिहा ना प्लीज. कॅची हवंय. हो. आमिर दादा, या. जरा मार्च द्या. फेब्रुवारीत कडून मार्च देऊ तुला. तुमचा विनोद नको आहेत. हे चाललंय आणि पडतायत, ते चालू राहू दे. तुम्ही मला काय म्हणताय का? नाही नाही नाही. नाही. 1 2 3 4. हरी हरी. घरात उंदीर झालंय, आलंय गनीम आलंय. दाटला हा भयनाट, झालंय उंदीर गेलंय. झालंय उंदीर गेलंय. झालंय उंदीर गेलंय. काय थे आज करू काय नाच? असं काय ती? प्लीज 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 कंट्रोल युअर इमोशन्स. हे काय लिहिताय तुम्ही? वी हॅव ओनली 10 सेकंड्स. आपल्याला फिल्मचं अख्खं गाणं लिहायचं नाहीये जोशी. काय हे? प्लीज काहीतरी वेगळं ट्राय करा प्लीज प्लीज, माझ्याकडे वेळ नाहीये. गॉड. मला तुम्हाला एक सुचवायचंय. काय? त्या जिंगल मध्ये ना हा, हा. असे थरथराट, ते दणादण असे शब्द ऍड करा. का? कारण आपल्याला सगळ्याच क्लायंट्सना खुश करायचं असतं ना. प्लीज जमताय का त्या बघा. क्लायंटच्या नावाखाली काय काय करायला लागते? डॅम इट. तुम्ही जमताय का बघा ना. अहो सुचेल सुचेल, 1-2 मिनिट थांबा. हा प्लीज. मोस्ट इम्पॉर्टंट थिंग मी तुम्हाला सांगायचंच विसरले.
विसरले. काय? See, खूप महत्वाच्या गोष्टी ना ह्याच्यात आपल्याला ऍड करायच्या हा, हा. आहेत. फॉर एक्झाम्पल हे खूप चीप आहे. ओके आणि हे इझिली अवेलेबल आहे. Easily available. हे रेडी टू ईट आहे, म्हणजे उंदीर अगदी पटकन खाऊ शकतात. आणि बाकी कोण थालीपीठ भाजून देतं? तुम्ही मध्ये मध्ये नका बोलू हो. हा, तर हे रेडी टू ईट आहे. Okay. लहान मुलांपासून हे आपल्याला लांब ठेवायचं आहे. लांब, okay. आणि मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज उंदरांनी हे खाल्ल्यावर त्यांना अजिबात पेन होत नाही. हे एवढं सगळं 10 सेकंदात बसवायचं? एक्झॅक्टली. मग ही ऍड अंशुमन विचारे किंवा सचिन जावडेला करावी लागेल. नाही, हे तुम्ही पण करू शकता. जरा अवंतर चर्चा करायच्या का? ओके, तर आमच्या या प्रॉडक्टचे ना वेगवेगळे फ्लेवर्स आहेत. Okay. म्हणजे चीज, पाणीपुरी, पावभाजी एक्सेट्रा एक्सेट्रा. उंदीर मारायच्या औषधामध्ये 3 फ्लेवर आहेत या का? व्हरायटी नको का? आपण पहिलं औषध खाऊन ते मलाच ना, त्याला व्हरायटी कशाला पाहिजे? क्लायंट्स डिमांड. आणि तुम्हाला सांगायलाच विसरले हा, ही जिंगल ना मला मराठी, हिंदी आणि इंग्लिश या 3ही लँग्वेजेस मध्ये हवी आहे. 3 भाषा? Obviously. उंदरांना एक पण नाही का त्याच्यातली? हो, पण हे प्रोडक्ट उंदीर विकत घेणार नाहीये. हा हा, ह्या भाषा येणारे लोक विकत घेणार आहे. Oh, yes, मग त्यांना yes. हे कळायला नको का? करेक्ट आहे, करेक्ट आहे. सो फनी. हे शेवटचा प्रयोग आहे. हा. कसं तरी लिहिलंय बघा. हा उंदीर घर में घुस के आया, हा त्यांनी कुरतड्या अभी हकलने का यूज इट किलीट पावभाजी रमचिक भमचिक बम बम बो. कसं वाटतंय? जोशी. हा यू आर जोशी ना. हा मग अहो, दर्जा कुठे दर्जा? अरे एवढे नियम लावल्यानंतर खाली दर्जा येत नाही. व्हॉट इज दिस नॉनसेन्स? खाली गटारच येतं. हे बघा, तुम्हाला जमणार नसेल ना तर मी शब्द प्रभू अमीर हडकरांकडून हे लिहून घेईन. त्यांच्याकडनंच लिहून घ्या. तुम्हाला जेव्हा नाही टांगटून फुकफुक तर त्यांच्या कीबोर्ड मधनं येतं. आमच्या कीबोर्ड वरती असं उमटत नाही काही. आणि नकोय तुमची झिंगल. अरे मी अंधारामध्ये राहीन, मी वडापाव खाईन, मी सोसायटीत नाही ठेवलं तर मी प्लॅटफॉर्म वरती झोपीन. Excuse पण me, तुमच्यासाठी जोशी. जिंगल घेणार नाही. हे परमेश्वरा करुणा करा, या लेखणीची तलवार होऊ दे आणि घुसू दे आमच्या काळजात आणि उडू देत रक्ताच्या चिरकांड्या आणि संपू दे खात जिंगल लिहिण्याची. नाहीतर एक काम करा, ते उंदीर मारायचं औषध आहे ना माझ्या नरड्यात होता, इथंच देह ठेवतो आता मी. ओके, कुठला फ्लेवर हवाय? चीज का पाणीपुरी? पाणीपुरी द्या, म्हणजे चीज झालं का नाही हे ते सांगतील. Whatever.